बोला. जय सर सर शिवराय. माऊली माऊली मध्ये आपलं सरचे स्वागत सर. जय हं, शिवराय. हं. जय शिवराय. सर बोला. हवामानाचा अंदाज काही लोक सांगत होते की ह्या वर्षी दुष्काळ वगैरे परिस्थिती होणार आहे. हं, हं. असं काय होईल का आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती असेल? पहिली गोष्ट दुष्काळ हा 1972 नंतर पडलाच नाहीये. हं. बर बर. त्यानंतर पाऊसमान कमी राहिले 2-2, 3-3 वर्ष आपण ते पाहिले हा. आणि जी परिस्थिती सध्या उद्भवणार आहे त्याबद्दल तर आपण बोलणारच आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा हा विषय आहे, हं. की दुष्काळ आणि दुष्काळाला सामना करणारी यंत्रणा सध्या सज्ज आहे. तर बरोबर. परिस्थिती बघा, पुढील काळामध्ये जो काही पाऊस येणार आहे, तो मागील 2024 इतका सरासरीपेक्षाही बरा आहे. हा गेल्या हा. वर्षी पाऊसमान हे मागील 15 वर्षाचं, 20 वर्षाचं तर काही ठिकाणी 20-25 वर्षाचं रेकॉर्ड तोडणार होतं. हा. मागच्या वर्षाची बरोबरी करणारं साल 2-3 वर्ष तरी नाहीये. पण बरोबर. गेल्या वर्षीच्याही अगोदरचं जे साल होतं 2024 इतका सामान्य पाऊस यावर्षी चांगला आहे. हं. कुठल्या आंब्याच्या फुलोऱ्याकडे पाहून किंवा कुठल्या सिस्टमकडे पाहून अंदाज आणि त्यानुसार शेतकऱ्यांना भ्रमित करणं देखील चुकीचं आहे. तर बर बर तुम्हाला मी बर. सरळ-सरळ स्पष्ट देतो. हं. उन्हाळ्याचा जो काही उतरता काळ आहे, म्हणजे येणाऱ्या 14 आणि 15 तारखेपासून काही दिवस 1-2 दिवस मागे-पुढे होऊ शकतो. 14 ऐवजी 12ला पण वातावरण सक्रिय होऊ शकतं. 14-15 पासून वातावरण पुन्हा खराब होते. परत हं. जूनची परिस्थिती जी आहे, ती 12-13 तारखेच्या आसपास मान्सून महाराष्ट्रामध्ये आपला प्रभाव टाकण्याचा अंदाज आहे. हं. 22 ते 25 जूनपर्यंत महाराष्ट्रातील पेरण्या चांगल्याच मार्गी लागतील, म्हणजे जवळपास आटोक्यात येतील. काही थोडेफार 10-20% राहिल्या तर जुलै महिन्याच्या 7-8 तारखेपर्यंत पूर्ण होतील. जे सेम आहे गेल्या वर्षीचं तेच आहे. हं. आणि जून आणि जुलै हा पूर्णपणे 2 महिने जे आहे याच्यामध्ये सरासरी जूनमध्ये ते भरून निघते, पण जुलैमध्ये कधीच भरून निघत नाही. ते एक हं. सामान्य असते. बारीक-सारीक पाऊस असतो. अ, मान्सूनचे वारे जे आहे ते पश्चिम महाराष्ट्रावरती, खानदेशवरती, आता मराठवाड्यामध्ये सुद्धा आणि विदर्भात सुद्धा अनेक जिल्ह्यांना ते प्रभाव टाकतात. त्यामुळे पिकांना जोखेल किंवा पिकांचं संगोपन व्यवस्थित ठेवू शकतो किंवा अनेक ठिकाणी पिकं सुकू लागतील अशी परिस्थिती ह्या जूनच्या नंतर जुलै महिन्याच्या दोन्ही तिन्ही आठवड्यामध्ये आहे. त्यानंतर परत एकदा अवकाळीसारखा पाऊस हा जुलैच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये एक समान बरसायला सुरुवात करेल. त्यामध्ये पिकं तारतील. तुमचं खतांचं वगैरे संगोपन व्हायला तिथनं सुरुवात होईल. नंतर ऑगस्ट महिन्यामध्ये असं आहे, की उष्णता वाढणार आहे. मान्सूनचे मोसमी वारे जे आहेत थोडे-थोडे स्थिरावतील. त्याचा वेग कमी होईल. ज्यामुळे जुलै महिन्यामध्ये पाऊस गेल्या वर्षी सुद्धा आणि ह्या वर्षी सुद्धा सामान्यतः पडणार आहे. पण ज्यावेळेस आपण म्हणतो पोळ्याचा पेळ किंवा गणेश उत्सव हे जे काही हा. उत्सव आहेत, हे त्यावेळेला येतात ज्यावेळेस मान्सूनच्या वाऱ्याचा वेग कमी होतो, जो महाराष्ट्रावरती प्रचंड वेगाने वाहतो. त्यानंतर ती परिस्थिती स्थानिक वातावरणाला एक चांगलं पोषक परिस्थिती निर्माण करू शकते आणि आयोडीचा एक प्रभाव त्या काळामध्ये मॉडेलनुसार तरी पाहायला मिळतो एक टेम्परेचरमुळे आणि मुसळधार, ढगफुटी सदृश्य, वादळी असा पाऊस मराठवाड्याला आणि विदर्भाला सर्वात अगोदर सुरुवात करेल. पश्चिम महाराष्ट्राला परतीच्या प्रवासामध्ये तो तारेल, पाण्याचा वगैरे प्रश्न मिटेल. पण ते सगळं आहे जे आहे ते 2024 सारखा पॅटर्न लागू होईल. मी 2024 चा उल्लेख का करतोय? कारण की त्या सालसारखा पाऊस सांगितला की तुम्हाला समजून जातं की कोणत्या सालामध्ये त्या साली काय बरोबर. प्रकार होती, कोणत्या साली त्या सालामध्ये काय पाऊस झालाय. अहो बरोबर. बरोबर. 2024 ला दुष्काळ सांगितलंय ना, याच दुष्काळामध्ये धो-धो मुसळधार पाऊस सुद्धा पडणार आहे. पण परिस्थिती अशी आहे की ला निना आणि अल निनोचं जे काही वैज्ञानिक कारण देऊन शेतकऱ्यांना भ्रमित केलं जातंय. तर त्याचं हं. कारणही तुम्हाला मी सांगतोय, की गेल्या वर्षी ला निना होता. तो हं. चांगल्या पद्धतीनं पावसाळा ठेवला होता त्याने. चांगला म्हणण्यापेक्षा काही ठिकाणी नुकसानकारक देखील ठेवला होता. तर हं. त्या ला निनामुळे जी कंडिशन जेवढी सक्रिय असते ती दिवाळीनंतरही बरसण्याची ताकद ही ला निनाची असते. तो तर एक बरोबर. उत्तम पावसाळा आपण म्हणूयात. पण ह्या वर्षी काय आहे अल निनोची जी काही एक साधारण कंडिशन तयार होते पॅसिफिक महासागरामध्ये, त्यामुळे जो पाऊस ला निना काळामध्ये दिवाळीनंतर बरसायचा, ह्यावेळेस दिवाळीच्या अगोदर आटपून घेईल. ज्यामुळे बरोबर. तुम्हाला बऱ्याच पिकांचं पाणी देणं थांबवलं होतं ज्या पावसाने गेल्या वर्षी. यावर्षी तो वेळ अशी येणार आहे, की जे पाणी तुम्हाला नोव्हेंबर महिन्याच्या नंतर वापरायला मिळालं, ते तुम्हाला दिवाळीच्या अगोदरच वापरायला मिळणार आहे. त्यामुळे थोडा कमी वाटू लागेल. ठीक आहे. बरोबर. हिवाळ्यामधले पिकं तुमचे सुखरूप पार पडतील. फक्त ज्या शेतकऱ्यांना असा गेल्या वर्षीसारखा पाऊस पडल्यामुळे उन्हाळ्यातही पिकं घेता आली. त्यामुळे पुढच्या ह्या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये 2024च्या ती घेणं हं. शक्य नाहीये किंवा ते काही ठिकाणी शक्य होणार नाहीये. फक्त हं. एवढंच आहे.
पण दुष्काळ म्हणजे काय माहितीये का? जवळपास महाराष्ट्राचा कमीत कमी आपण 60% तरी भाग धरू, की तिथे पेरण्याच होणार नाही. हं, दुष्काळ असा शब्द आहे, की तो बेकार काळ आहे म्हणून. तेवढा बेकार काळ नाहीच ना. हं. बरोबर. सर पण आता ठीक हे आहे. युद्धजन्य जी परिस्थिती चालू आहे त्याचा पण परिणाम आपल्या ह्या वातावरणावर होईल का? हे पहा युद्धाचा परिणामपेक्षा महाराष्ट्रामध्ये किंवा इतरही जागतिक लेव्हलला जर आपण पाहिलं, युद्धापेक्षा वृक्षतोडीचा परिणाम ह्या वातावरणावर होतोय. आपण हा बरोबर. मुद्दा तर खरं तर शेअर करण्याच्या योग्यतेचा आहे, जो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. अहो, ज्या ठिकाणी जागतिक लेव्हलला पर्यावरण संरक्षणाची गोष्ट केली जाते आणि हं, त्याच पर्यावरणाचा आपण ज्यावेळेस आपण सरळ-सरळ सांगायचं म्हणलं, की आपल्या प्रगतीसाठी आपण बोलतोय यामध्ये, की बरोबर, शहराचं वाढीकरण, समृद्धी महामार्गासारखे अनेक महामार्ग आहेत किंवा विकास बरोबर. कामाच्या गतीमुळे झाडांचं तोडपाड करावं लागतंय. अनेक वेळेस आपण पाहिलंय आता जंगल तोडीचं काम चालू आहे. अनेक ठिकाणी कुठलातरी कार्यक्रम आहे म्हणून जंगल तोडणे, असे बरेचसे कामं चालू असतात. तर याचा परिणाम ह्या पावसावरती अवलंबून होतोच. ज्या ठिकाणी वृक्ष असतात, ज्या ठिकाणी डोंगराळ परिसर असतो, त्या ठिकाणी पाऊस देखील पोषक पडतो. जर झाडच नाही, त्यामध्ये ह्युमिडिटी मेंटेन ठेवण्याचं काम झाडं करतात, वृक्ष करतात. तर ती बरोबर. ह्युमिडिटी मेंटेन नाही राहिली. आता ह्युमिडिटी नावाचा प्रकार मी तुम्हाला अगदी एका मिनिटात समजून सांगेल. त्याबद्दल बोललो ना, तर 8 मिनिटंही कमी पडतील. पण ह्युमिडिटी बरोबर. काय करते, ज्यावेळेस तुमच्या भागामध्ये थंड वारे वाहतात, एक्झॅक्टली जुलै महिन्यामध्ये, ज्यामुळे हं, ढगं तर भरपूर निघतात, पण ते थांबत नाही. पण थांबले तरी सुद्धा त्याला ती गरमी पाहिजे असते, ज्यामुळे पाण्याच्या थेंबाची जाडी बनेल. आणि जुलै महिन्यामध्ये तुमच्याही सुद्धा परिसरामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये वारे जोराने आणि थंड वाहतात. आलेले ढग काळ्या कलरचेच राहतात आणि ते खाली वाहून जातात. आणि मग तर मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये त्याचा वेग कमी होतो आणि एक्झॅक्टली तिकडे चांगला पाऊस पडतो. तर तुमच्या पश्चिम महाराष्ट्राला परतीच्या पावसाशिवाय तर पाणी बरंच राहत नाही. आता मराठवाड्याची आणि विदर्भाची ती परिस्थिती झाली खानदेशबरोबर. तर बरोबर. हे झाडं काय करतात, की ह्युमिडिटीची जी काही लेव्हल आहे ती मेंटेन ठेवतात. ऑक्सिजनचा जे काही स्तर आहे, जो ओझोनसाठी वर्कआउट करतो, तो देखील मेंटेन ठेवतात. एक्झॅक्टली याच्याबद्दल जर बोललो ना, तर सर अर्धा घंटा सुद्धा कमी पडतील. तर हे सगळं बरोबर सर. काम आहे. तर मान्सूनच्या बाबतीत फक्त मी व्हिडिओमध्ये जाता-जाता तुम्हाला एवढंच सांगेन, की टेन्शन घेऊ नका. तरसवणार सुद्धा खूप आहे आणि बरसणार सुद्धा खूप आहे. एक्झॅक्टली 2024 चा पॅटर्न यावर्षी 2026 ला लागू होतोय. बरं आता सर पश्चिम महाराष्ट्रात द्राक्ष बागायतदारासाठी काय जरा अंदाज सांगा. म्हणजे कसं आहे, की द्राक्ष बागायतदारांना पाऊस कधी येतो काय, कारण का छाटण्या वगैरे त्यामध्ये असतात. त्या वर्षाचं स्वरूप द्राक्ष बागेसाठी कसं असेल? आता बघा छाटणीचा जर हा योग्य काळ असेल ना तुमच्या भागामध्ये, तुम्ही हां, 27 म्हणजे आजच्या तारखेपासून छाटणीला सुरुवात करू शकता किंवा आजचे दिवस थांबा. 28-29 ला सुरुवात करू शकता. कोल्हापूरने 28 ला करा. खानदेश असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल 27 म्हणजे आजच्यापासून सुरू केलं तरी चालतंय. पुढचे 6 तारखेपर्यंत वातावरण क्लिअर आहे. हं, ढगाळ वगैरे तर होतच राहील. ते 1-2 गाव खेळायचा विषय असतो. सगळ्यांनी काही घाबरण्यासारखं नाहीये. हं. त्यानंतर परिस्थिती 7-8 ला थोडी 2-3 दिवसासाठी खराब झाली. ती काय लय वाढून खराब नाहीये. पण त्यानंतर 14-15 ला अवकाळीचं सत्र सुरू होणार आहे. त्याबद्दल मी मागे पण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलंय. काळजी करण्यासारखं एवढं मोठं नाहीये, पण तुम्हाला छाटण्या करण्यासाठी समजा 10-12 दिवसाचा वेळ अ, छाटणी केल्यानंतर त्याला पालवी वगैरे फुटण्यासाठी मिळतो आहे. पुढे तुम्ही 14-15 पासून छाटणी करायचा विचार करत असाल, तर त्यावेळेस गारपिटीचं सत्र महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा सुरू होणार आहे, जे 22-23 पर्यंत देखील राहू शकतं. सर आपल्या या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये गारपीट होण्याचा संभव आहे का? पुढच्या काळामध्ये तो मेचा काळ आहे 14-15 च्या आसपास. गारपीट होऊ शकते. हं. ओके. सर तुम्ही चांगली माहिती दिली आपल्याला या म्हणजे पूर्ण पावसाळा कसा जाईल हं. याबाबत. आपण परत तुमच्याकडून अपडेट आता 2-2 दिवसाची पण आपण अपडेट घेत राहू. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल. आणि खरंच सर बऱ्याच हवामान तज्ञांचा आपण बघितलं. पण तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय त्या पद्धतीनं क्लिअर आणि हे बऱ्यापैकी कोणाला कोण सांगत नाहीये. आणि आता तुमच्या तोडकर हवामान अंदाज या YouTube चॅनलवर एवढी डिटेल आणि डीप माहिती दिली जाते. एवढी कोणच देत नाही. आणि तुम्ही ती वेधशाळा चालू केला. तुमच्याकडे बघायला यायचं यावर्षी माझं प्लॅनिंग होतं तुम्हाला भेटायला यायचं. पण ते आपल्या कामाच्या ह्याच्यामध्ये मला ते द्राक्ष बागेचे आहे म्हणून जमलं नाही. परत पुढच्या वर्षाच्या आमचे पाणी बघायला त्या भागामध्ये तुमच्या येतोय त्यावेळेला जरूर सर तुम्हाला येऊन भेट देऊन जाईल. नक्कीच धन्यवाद दादा. ओके ओके. रामकृष्ण हरी. जय शिवराय. जय शिवराय.